शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अर्थसंकल्पावरून रविकांत तुपकर यांची राज्य सरकारवर टीका. शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अधिवेशनादरम्यान केली. सत्ताधाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले तर विरोधकांनी यावर टीका देखील केली आहे. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय कितपत हिताचा आहे व खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवरील अडचणी कमी होणार का यावर अनेक अंदाज व्यक्त होत असताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. किमान 5 लाखांपर्यंत कर्जमाफी अपेक्षित असल्याचे सांगत तुपकरांनी अर्थसंकल्पावर टीका केली. राज्य सरकारने केवळ आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शहरी मतदानाचा विचार करून हा अर्थसंकल्प जाहीर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भावासंदर्भात अजूनही उदासीनता कायम असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारनं आज अर्थसंकल्पाची घोषणा केली, परंतु या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलेलं नाहीये. शहरी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या गेलेल्या आहेत आणि काही विशिष्ट मतदारांचे लाड पुरवण्यासाठी या घोषणा केल्या गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आम्हाला अपेक्षित काय होतं की सोयाबीन कापसाला यावर्षी भाव मिळालेला नाहीये. जो भाव आम्हाला अपेक्षित होता, प्रायव्हेट मार्केटमध्ये उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव म्हणजे हमी भावापेक्षा पण कमी भाव मिळालेला आहे. त्याच्यातला भाव फरक या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला द्यायला पाहिजे होता, प्रति क्विंटल 3,000 रुपये, परंतु तो दुर्दैवानं दिला गेलेला नाहीये. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सिंचनाच्या दृष्टीनं ठोस असं काही केलं गेलेलं नाहीये. पूर्णवेळ वीज देण्याच्या अनुषंगानं असं ठोस काही केलं गेलेलं नाहीये. कोल्ड स्टोरेज, त्यानंतर गोडाऊन, शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या संदर्भानं विशेष काहीतरी करणं अपेक्षित होतं. नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं काहीतरी अपेक्षित होतं, पण दुर्दैवानं हे अर्थसंकल्पात दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे आणि शेतकऱ्यांची अर्थसंकल्पावर तीव्र नाराजी आहे. दुसऱ्या बाजूला कर्जमाफी जी केली, ती कर्जमाफीची 2 लाखापर्यंतची घोषणा आम्हाला मान्य नाही. किमान 5 लाखापर्यंतची कर्जमाफी अपेक्षित होती आणि कुठल्याही अटी शर्तीविनाही कर्जमाफी आम्हाला पाहिजे आहे. एक तर तुम्ही पहिलेच 1.5 वर्ष घोषणा करायला लावलं, आता त्याची अंमलबजावणी कधी करणार आहे? आणि 50,000 रुपयाचे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना तुम्ही घोषणा केली, तर किमान 1 ते 1.5 लाखापर्यंत करणं अपेक्षित होतं. त्यामुळे या अर्थसंकल्पावर आम्हाला शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे.